आता छोटस राज्य होतं, त्याला एकुलती एकच मुलगी होती, राजा म्हातारा होत चाललेला होता. त्याला मुलीच्या आणि त्या राजाच्या चिंता लागली की माझी मुलगी आहे, एकदम नाजूक आहे, बरोबर ना, हे राज्याचा ह्या प्रजेचा कसं होणार, मला चांगला जावई अपेक्षित आहे, कारण माझा आज आहे मी उद्या नाही, कसं होईल, काय होईल, माझ्या जनतेचं काय होईल, माझ्या लेकराचं काय होईल. मग त्यांनी आपल्या मंत्रीगणासोबत या ठिकाणी डिस्कशन केलं, तर त्यांनी सांगितलं, सल्ला दिला की राजे साहेब आपली मुलगी सुशील आहे, सुंदर आहे, एकदम ब्युटिफुल, लक्षात घ्या, आपण काय करूयात, आपण तिचं स्वयंवर ठेवूयात. आणि स्वयंवर ठेवायचं ठरलं आणि आजूबाजूच्या राज्यामध्ये, पूर्ण स्वतःच्या राज्यामध्ये दौंडी पिटवण्यात आली. आणि या तारखेला असं स्वयंवर आहे आणि त्या स्वयंवरामध्ये होणाऱ्या वारसाची, होणाऱ्या जावयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. सगळ्याचं लक्ष माझ्याकडे, लक्षात घ्या, परीक्षा. मग परीक्षा काय असेल तर त्यांनी सांगितलं की एक मोठा तलाव या ठिकाणी आहे आणि गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या भुकेल्या मगरी आहेत, मगरमच्छ माहितीये, भुकेल्या आहेत. कशा भुकेल्या आहेत, एक असं माणसाचा तुकडा टाकला तर 50 मगरी जोरात उडी मारून घेत होत्या. अशा मगरी त्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत आणि तो स्वयंवराचा दिवस आलेला आहे. देश विदेशातून सगळे राजकुमार, सगळे मोठे मोठे लोक, शेतकरी, सगळे, कुणाला वाटत नाही मला राजाची मुलगी भेटली पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय ना, आपल्याला वाटतंय वाटतंय, लक्षात घ्या, लक्षात घ्या. मग सगळे लोक आले, परीक्षा काय आहे काय नाही तिथे गेल्यानंतर कळेल ना, बरोबर ना. ज्या वेळेस सगळे लोक त्या तलावाच्या धरणाच्या भोवताली आले, इकडे मोठा स्टेज ठेवण्यात आलेला आहे, मोठमोठे नगारे वाजतायत आणि त्या ठिकाणी माईक वरून घोषणा करण्यात आली की तुम्हा सर्वांचं आजच्या या स्वयंवर मध्ये मनापासून स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. मित्रांनो, आज राजकुमारीचं स्वयंवर आहे, पण स्वयंवरासाठी एक कंडिशन आहे की या तलावामध्ये सगळ्या भुकेल्या मगरी आहेत, हजारो मगरी या तलावामध्ये सोडलेल्या आहेत. कंडिशन काय, त्या तीरावरून या तीरापर्यंत जो व्यक्ती जिवंत वाचून येईल त्याच्या गळ्यामध्ये आमची राजकन्या हार घालणार आहे. आता मला सांगा, ते मगरी एकमेकावर तुटून पडतायत, एकमेकाचा बळी घेतायत, नुसतं खडा टाकला तर चौताळून मगरी येतायत आणि त्या मगरीचे दात बघितल्यानंतर काय झाली असेल अवस्था त्या स्वयंवरामध्ये आलेल्या लोकांची. सगळी चिडी चूप शांतता आहे, पिन ड्रॉप सायलेन्स आहे, कोणच हालायला तयार नाही. ते राजा नको, राजाची मुलगी नको, जीव महत्वाचा आहे माझा, बरोबर आहे की नाही, लक्षात घ्या. आणि त्या सिच्युएशन मध्ये मग सगळी गडबड आहे, गोंधळ आहे, राजा चिंतेत आहे, कोण उडी मारते का नाही, कारण त्याला त्याच्या मुलीसाठी योग्य वर हवाय, या राजाला वारस हवाय, लक्षात घ्या. आणि झालं असं, एका कोपऱ्यातून बुडूक म्हणे आवाज आला, जिथून हे बुडूक म्हणून आवाज आला, बंडगर साहेब सगळ्याच्या मनात तिकडं एक माणूस जीवाच्या आकांतानं एवढ्या जोरजोरामध्ये पोहोचतोय, एवढ्या जोरजोरामध्ये पोहोचतोय, जीव तोडून आणि पाठीमागं वळून बघितलं तर सगळ्या मगरी त्याच्या पाठीमागं आहे. एकदम थरारक असं दृश्य, विहंगम दृश्य म्हणूया त्याला. सगळं अशी अगदी काय म्हणतात त्याला की अगदी काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीचं या ठिकाणी ते चित्र आहे. गोजने साहेब करायचे राजकुमारी, लक्षात घ्या, लक्षात घ्या, अशा पद्धतीचं चित्र लक्षात घ्या. आणि पळत पळत पुन्हा लोक टाळ्या वाजवले, तू करू शकतोस, पळ पळ पळ. आणि एकदाचा तो कडला आला, कडला आल्याच्या नंतर धप्प्या टाकू लागला, जाजावून गेला, वाचलो मी, वाचलो, याचा आनंद झाला. आणि सगळ्या लोकांनी, सगळ्या मंत्रीगणांनी टाळ्या वाजवल्या, वा 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 वा, काय शूर जावई मिळाला, वा वा वा, ते सगळ्या राज्याचे वारस तुम्ही झालो, सगळं छान झालं. या ठिकाणी तुम्ही आता ही एवढी सुंदर कन्या तुम्हाला तुमच्या गळ्यात हार घालणार, तुम्हाला पत्नी म्हणून मिळणार आणि उद्यापासून तुम्ही हे राज्याचे राजे होणार. त्यावेळी ते सगळं बाजूला ठेव, मला पहिलं सांग, मला ह्याच्यात ढकललं कोण, लक्षात घ्या, ढकललं कोण, लक्षात घ्या, त्याला धक्का दिलेला आहे. झाला राजानंतर पण पहिला धक्का दिला, वाचला म्हणून राजा झाला. तशीच अवस्था मित्रांनो, आपल्याला ह्या धंद्यामध्ये ना कुणी धक्का देऊन आणून आणत असतं, लक्षात घ्या. तसं मला या सिस्टम मध्ये धक्का